पाठाकडं पाठच आहे. हरिपाठ उरकायचा म्हणून उरकतो, करायचा म्हणून करतो. ठीक आहे, ज्ञानोबा म्हणतात पुण्याची गणना कोण करी, पण हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरी बुद्धी पुरस्सर जपणं हे कठीण आहे. राम राम सब कोई कहे ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुछ और. राम राम कोणी करतंय? मग तुम्हाला काय वाटलं राम राम म्हणणार नाही? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, तर सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नीट आहे का? हरिपाठ जितका सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये. ज्ञानोबरायांचं हरिपाठ, ज्ञानोबरायांच्या सर्व वाङ्मयाच्या कल्पतरूला आलेलं हरिपाठ म्हणजे हे फळ आहे. नीट आहे? नाही, सर्व वाङ्मयाचं बीज म्हणजे हरिपाठ आहे. बीज दिसायला लहान आहे. अभंग 27च आहेत, पण या 27 अभंगामध्ये ज्ञानोबरांनी संपूर्ण विश्वाचं परमार्थाचं सार रहस्य इथं दडवून ठेवलंय. जर पाहता आलं, पाहता आलं तर ते दिसत नाही. एकदा बिरबल बादशाह म्हणाला, बिरबल बिरबल, अरे तुम्ही सांगत असता तुमच्या धर्मामध्ये की ईश्वर सर्वत्र आहे, ईश्वर आहे, पण तू दिसत नाही. मला तू दाखवा म्हणले. म्हणजे ती दाखवण्याची वस्तू नाही, लक्षात घ्या. मग नंतर बिरबलाला सुद्धा कधी कधी उदाहरण देऊन सांगावं लागत होतं. मला लक्षात घ्या, कधी कधी वेगळ्या पद्धतीने पण सांगावं लागत होतं. पण बादशाह आणि बिरबलची जोडी ही सगळ्यांना प्रसिद्ध आहे आणि त्याच्यातून वेगवेगळे तत्वज्ञान आहे. काही ना काही मानत होते, कधी कधी बादशाह पण नडत होता महाराज बिरबलाला मुद्दाम म्हणून, का त्याच्यातून नॉलेज मिळावं. एक दिवस बादशाह बिरबल संध्यावंदन करत असताना उशीर आला. उशीर झाला आणि बादशाह म्हणले, बिरबल कैसा नहीं आया, जाओ देखो बिरबल क्या कर रहा है. पण रावलं नाही, स्वतःच उठलं. कारण आठवण आली बिरबलची, बिरबल शिवाय राहत नव्हतं. आलं तर पाहतो होतं काय, संध्यावंदन चाललं होतं, पूजा चालू होती आणि उठले लगेच. जसं बादशाह आले उठले आणि तुळशीला पाणी घालत होते. तुळशीला पाणी घालत असताना बिरबल बादशाह म्हणले, ये क्या है बोले, दरबार का समय हो गया और ये क्या इतना वक्त लगाया, अब क्या कर रहे हो. बोले हमारी माता है, ये तुलसी माता है, उसको पाणी डाल. ही कोई माता होती है का? त्याला आला राग. त्यांनी ती तुळशी उपटली, तोड मरून टाकली. आता बिरबल बिचारा गप्प बसला. कारण त्या सत्तेपुढे काही शहाणपण चालत खावी दे जहापना आहे. आता त्याच्या पुढे काय चालणार आहे आपलं? गप्प बसले. पुढे म्हणले, चलो जरा घुमने जाए, सैर सपाटा करना है. आणि मग निघाले. आता तो राग डोक्यातच होता बिरबलाच्या. एवढी सुंदर माझी तुळस दाराची लक्ष्मी ह्यानी उपटली, पण काय बोलता येईना. काय करावं? पुढे जाता 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 एका बांधावर ना तसा आग्या फोक दिसला. आग्या फोक. बिरबलानी मागं पुढे न दंडवतच घातलं त्याला. दंडवत घातल्यानंतर बादशाह बोले, बिरबल अब क्या कर रहे हो, ये कौन है. बोले ये हमारा बाप है, ये हमारा बाप है. याचा कैसा? बोले वो माँ तो तोड मरोड डाली, ये बाप क्या. गेला आणि झटला त्याला. आता काय होतं ते, जे नाचायला लागला, जी आग आग व्हायला लागली, बिरबल ये क्या हो रहा, बिरबल ये क्या हो. बोले देखो वो माँ थी इसलिए माँ ने माफ किया, ये तो बाप है. बाप छोड़ता, बाप नहीं छोड़ता. बोले अभी बिरबल क्या करो. तो चलो, जब बाप मारता है तो कहाँ जाता है बेटा, माँ के पास. तो चलो. ती तोडलेली, ती मरोडली, तिचा पाला, त्याची मुळातली माती लावली, तेव्हा शांत झालं माणूस. असे अनेक कथा आहेत. बिरबल जो होता, बादशाह जो होता, तो बिरबलाला सतत विचारायचा काही, अरे तुम्ही म्हणता ईश्वर अल्लाह हा सर्वत्र आहे, पण दिसत. मग बिरबलांनी काय केलं, दूध आणलं. म्हणजे जहापना खावित सरकार, इसमें घी है या नहीं. दूध में घी, तूप आहे का नाही. म्हणलं है. दिसतंय का, नाही का. बोला ना. दुधामध्ये तूप आहे का नाही, दिसतंय का.
मग नाही का तसं ते म्हटले दिखता नहीं मगर है उसमें. तो बोले फिर या तुपाला मिळवण्यासाठी काय करावं लागलं, विरजण लावावं, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, आणि लोण्याला कढण दिल्यानंतर काय मिळेल, मंथोनी तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आज हरिपाठातूनच बोलणार आहे बरं. तसं ज्या देवाला तुम्ही देव समजता, तो देव तुम्ही समजता तसा तो नाही. लक्षात घ्या, तो अनाकलनीय आहे. तो या बुद्धीच्या पुढे आहे, या ज्ञानेंद्रियाच्याही पुढे आहे की नाही. आज प्रत्येक धर्मी, प्रत्येक सांप्रदायिक असो, इस्लाम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, बौद्ध धर्म असो, आहे की नाही, हिंदू धर्म असो, अन्य इतर संप्रदाय असो, या सर्वांनी त्याला पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला. याजसाठी व्यासही अमोप ग्रंथ केले. काय काय हरामखोर म्हणतात देवच नाही, काय काय लोक बघतात ते म्हणतात देवच नाही. देव व्यक्ती नाही, देव शक्ती आहे. तुम्ही देवाला व्यक्ती मानत असाल, ती व्यक्ती स्वरूपामध्ये नाहीये, ती शक्ती आहे. तिला कोणी अल्लाह म्हणतंय. हा, आज आमच्या कीर्तनामध्ये आमचे पठाण साहेब आले बघा. कोणी त्याला अल्लाह म्हणतंय, कोणी त्याला जिसस म्हणतंय, कोणी त्याला ईश्वर म्हणतोय, कोणी शक्ती म्हणतंय, कोणी ऊर्जा म्हणते. त्याची वेगवेगळी स्वरूप आहे. मला सांगा, या वायरीमध्ये करंट आहे का नाही? जर नाही म्हणलं तर मग तोडूनच लावीन ना मी. लक्षात घ्या, आहे दिसत नाही. करंट दिसतोय का? नाही दिसत. लक्षात घ्या. पण या बल्बद्वारे, फॅनद्वारे, या माईकच्या ती ऊर्जा प्रगट होते. तसं ही परमात्म्याची ही ऊर्जा विश्वरूपानं, ब्रह्मांड रूपानं ती प्रगट झाली. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ही सृष्टी त्याच्या या स्वरूपामध्ये निर्माण झालेली आहे महाराज. लक्षात घ्या. पण काही काही लोक म्हणतात महाराज देवच नाही. कॉम्रेड माइंडचे काही कम्युनिस्ट आहेत, आम्ही देवाला बिमार मानत नाही म्हणतात ते. म्हणजे हे होतंय कसं? आपोआप होतं. म्हणजे वापसा तयार झाला, बीज रोवलं, त्याला अनुकूल वातावरण तयार झालं का त्याला अंकुर होतं, त्याला फांद्या, फळ, फुलं त्याला येतात म्हणले, आहे की नाही? आपोआप होतं म्हणलं. समुद्राचं उष्णतेने काय होते? वाफ होते. त्या वाफेचे ढग होतात. ढगाला थंड हवा लागली की ते सांगतात. हे सगळं नॅचरली आहे. इथं कोणी करता, पण त्याचा मुलगा जो होता ना धार्मिक स्वरूपाचा होता, तो म्हणलं पप्पा याला सुद्धा करता येतं. म्हणलं मी मानत नाही म्हणतो. एक दिवस त्या मुलानं काय केलं, एका सुंदर कागदावर चित्र काढलं, रंग भरले, आणि बाप येण्याच्या अगोदर जिथं बाप बसतो तिथं टेबलवर पेपरवेट त्याच्यावर ठेवलं, आणि तो लांब उभा होता. बाप आला, फ्रेश झाला, चहा घेण्याकरता त्या खुर्चीवर बसून त्याचं लक्ष गेलं त्या चित्रावर. अरे म्हणले कुणी काढलं? काय सुंदर चित्र आहे म्हणले. कुणी काढलं? नाही म्हणले पप्पा काढलं बिडलं नाही, आपोआप झालं म्हणले. पेन्सिल उठली, तिनं रेखाटलं, ब्रश उठला, त्याने त्या रंगामध्ये गेला, आपोआप झालं म्हणले. याला कोणी करता? म्हणजे मला काय उल्लू समजतो काय? मला काय मूर्ख समजतो काय? अरे ज्या अर्थी चित्र दिसतंय त्या अर्थी त्याला कोणीतरी करता. तो म्हणलं पप्पा डॅड, एवढ्या छोट्याशा जर चित्राला करता लागत असेल, तेवढ्या विराट विश्वाला करतानाच देखवी ऐकवी एक ना. माझ्याकडे 500 मेगा वॅट याला ताकद लागते बॉडीला. हात उचलतोय ना, दिसत, आपल्या किंमत कळत नाही. बघा त्या मोबाईलला झूम करण्याकरता किती ताकद लागते, लाईट साठी ताकद, पॉवर लागते. तसं बोलण्याला, चालतोय आपण, अहो एक इंजिनियर काय डोक्यात घेतोय महाराज, काय त्या बुद्धीनं जग चालवतात ना लोक, कंपन्या चालवतात महाराज. किती ताकद आहे त्यांच्यामध्ये. आपल्यात ताकद राहिली नाही, आपण त्या ताकदीचा वापर करत नाही. आता ही मुलं, आमची पोर, राग आला तरी चालेल तुम्हाला, आज तुमचा ही लोक गैरफायदा घेत आहेत.
ही जी सोशल मीडिया आहे याच्या नादी लागू नका. व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, हे जे आणि इतर जे काही पिक्चर हॉलिवूड बॉलिवूड आहेत हे तुम्हाला पागल करतायत. नीट ऐका, आज तुमच्यावर वॉच ठेवतायत ते. प्रत्येक तुमच्या हालचालीवर त्यांचं लक्ष आहे. तुम्ही काय पाहता त्याप्रमाणे तुम्हाला ते पुरवतायत. तुमचा दिवस, तुमचा तारुण्याचा काळ, उमेदीचा काळ ती लोक तुम्ही बर्बाद करताय, पण ते करोडो कमवताय. नीट ऐका, आज हॉलिवूड बॉलिवूड कोण मोठं करतंय? तुम्हीच करताय ना. काय काय म्हणजे महाराज लयच मंदिरं झाली, लय संस्थानं झाली. मला बघून म्हणतात महाराज पण लय झाली. म्हणजे होऊ दे ना. नाही नाही म्हणते, अरे मूर्खा, हायवेला जा, किती ढाबे झालेत मोज ना, किती बिअर बार झालेत, किती डान्स बार झालेत, किती पब आहेत. आज तुमच्या मुला मुलींना बर्बाद करण्याकरता किती थिएटर, किती मल्टिप्लेक्स निघाले. जरा विचार करा. पण असा सप्ताह केला का काहींच्या पोटात गोळा येतो. असे काही हरामखोर आपल्यातलेच आहेत. नाही नाही, आम्हाला मुस्लिमांचा त्रास नाही, आम्हाला ख्रिश्चनांचा त्रास नाही, आम्हाला आमच्याच लोकांचा त्रास आहे. लक्षात घ्या, आडवे तेच येत आहेत. पण आज ही परिस्थिती जर नीट करायची असेल तर या सप्ताहाशिवाय पर्याय नाही, अशा आयोजनाशिवाय पर्याय नाही. हा धर्म मंडप आहे, ज्ञान मंडप आहे. आणि म्हणून ज्ञानोपर या ठिकाणी सांगतात की बाबांनो, या देवाला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मग काय करायचंय? त्याच्या द्वारात तुम्हाला उभं राहावं लागेल. देवाची द्वारी, पण तो देव समजून घेतला पाहिजे. आता त्याच्याबद्दल बरंच आहे. देऊ क्रीडा अभिजगिषा व्यवहार द्युती स्तुती मोद मद स्वप्न कांती गती एवढ्या अर्थामध्ये सप्ताह पूर्ण याच्यावर रोल पण आपला सप्ताह हा जो आपला 25वा रौप्य महोत्सव या देवावरच होईल. इतका देव हा शब्द अलौकिक आहे, दिव्य आहे. क्रीडा विजिगिषा व्यवहार द्युती एकच सांगतो तुम्हाला. त्याच्या प्रकाशानं हे सर्व प्रकाशित होते. त्याचा प्रकाश कोणता आहे? ब्रह्म प्रकाश. सत्यम शिवम सुंदर. सच्चित आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. खरं स्वरूप ते त्याच आहे. पण या स्वरूपाला आपण पाहू शकत नाही. पाहता येते का? सत्य म्हणजे अस्तित्व आहे. तुम्ही आहात, मी आहे, माईक आहे, मंडप आहे आहे जे म्हणतो ना, ते सत्य आहे. ते त्याचं स्वरूप आहे. जे नाही त्याचा आपण कशाला विचार करू. चित म्हणजे प्रकाश. आता तुम्ही थिएटरमध्ये पिक्चर बघितले असतील, प्रोजेक्टरवर पिक्चर बघता. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, प्रकाशामध्ये चित्र आहेत का चित्रात प्रकाश आहे? झोपले का काय? चित्रामध्ये प्रकाश आहे का प्रकाशामध्ये चित्र आहे? बरोबर. कशामध्ये? प्रकाशा. चित्रात प्रकाश नाही, प्रकाशामध्ये. हे विश्व कशामध्ये? अंधार असेल तर तात्पर्य ना, लक्षात घ्या. त्याच्या प्रकाश तमेव भांतमनुभाति सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. एवढ्या अर्थामध्ये हा देव शब्द आहे. बरेचसे अर्थ आहेत. त्या देवाच्या द्वारात उभा म्हणजे तत्पर, वैराग्य धारण करून. द्वार या शब्दाचा अर्थ त्या त्या युगानुसार बदललेला. या ईश्वराच्या प्राप्तीकरता त्या त्या काळामध्ये वेगवेगळे द्वार होते. या कलियुगामध्ये एकच द्वार आहे, ते नाम आहे परमात्म्याच्या दर्शन. पण आपण जातो मंदिरामध्ये, देव माहित आहे का? देव माहितच नाही. देव माहिती नाही, त्याचं द्वारही, त्याचं घरही माहिती नाही, आणि त्याचं द्वारही माहिती नाही. काय माहिती? बघा, या माता मावल्या नटायला 2 तास आहे ना, 2 तास मंदिरात गेले. मनी नाही भाव, देवा मला पाव. तुम्हाला पाव सुद्धा देव द्यायचा. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. तुम्हाला काय वाटतं देव असा आहे? त्याला फसवतात महाराज. आमच्या मातांवर सडक्या सुपाऱ्या, सडकं न चालणारे पैसे. डॉक्टर आम्हाला पण फसवतात. चांगले पैसे घेतात आणि फटकी 100ची नोट. त्याला फसून जमेल का मला? तसा देव नाही मला. चतुरातो शिरोमणी, आपला बाप आहे तो बाप.
हे जे भोगतोय ना आपण आपल्या चॅप्टरपणामुळे चाललंय हे सगळं. पण त्याच्या दारात जर आपण नामरूपी द्वारानं या साधनेनं जर तुम्ही गेलात ना, किती जास्त क्षणभर म्हणजे काळ, जरा काळ द्या या परमात्मा. आपण दिवसभर बोंबलत फिरतोय की नाही, पण थोडासाही काळ त्या परमात्म्याला देत नाही. किती वाईट वाटत असेल त्या देवाला. एवढं सुंदर शरीर दिलं, हे तुमचं आहे का? बोला ना, तुमचं आहे काय? तुमचं नाही वाटतंय. नाही मला म्हणताय तुम्ही आमचं नाही, पण तुम्हाला पक्क माहिती आहे. जेव्हा जात कळत तेव्हा कळत महाराज. म्हणून समजून घ्या कुणाचं आहे. चाले हे शरीर जेणे जीव दिला दान दिलंय त्यांनी. आपली योग्यता नाहीये पण तरी सुद्धा हे मिळाले. अवट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया खाया पिया सुख से सोया किती सुंदर दिले बघा ना. बरोबर नाकाच्या ठिकाणी जर नाक इथं असत तर एक जण म्हणला महाराज हे कान ठीक आहे एक छेद, पण हे कशाला दिलं म्हणलं. हे कळतंय ना, कानात घातले. आणि हे कशाला, हे वरचं कशाला दिलं म्हणलं. मूर्खा, आता कोरोनामध्ये मास्क कुठं बांधला असता काय, 2 खेळ ठोकले असते का. देवाची चूक काढायला जातात काय काय नाही. चष्मा कुठं घातला. इतकं सुंदर शरीर दिलंय पण त्या शरीराची नाही आणि त्या शरीराची ही किंमत आपल्याला कळाली नाही. असंच चाललंय महाराज. त्या प्रपंचामध्ये या संसारामध्ये आपण फिरतोय नुसतं महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. ज्ञानोपर या ठिकाणी सांगतात उभा क्षणभरी थोडासा काळ तुम्ही द्या. परत दिवसभर बोंबलं असं सांगत नाही. मग नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. नीट ऐका, तुम्ही सकाळी जर 5 वाजता बसून ध्यान करत असाल, 6 वाजता नित्यनेम करत असाल, तो रोज नित्यनेम 6ला झाला पाहिजे की नको. बोला ना. 6 वाजता तुम्ही बरोबर उठून भजन केलं. थोडस करा, 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा, पण नित्य नेमानी. कारण का, ओलेमुळे भेदी खडकाचे अंग. रोज रोज तेच 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 जर केलं ना तर त्या कर्मामध्ये एक सामर्थ्य येतं.